नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करूया इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन क्राईम रेट. वेलकम टू गंगा एज्युकेशन, युअर लर्निंग पार्टनर फॉर लॉ स्टुडंट्स. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग आणि तितकाच महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की सिनेमा, टीव्ही शोज किंवा हिंसक व्हिडिओ गेम्स खरोखरच माणसाला क्रिमिनल बनवतात, की हा फक्त एक गैरसमज आहे? आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण यामागचं खरं सत्य आणि क्रिमिनॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह अगदी सोप्या आणि डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. एक्झामच्या दृष्टिकोनातून आजच्या लेक्चरचा फ्लो एकदम क्लिअर असेल. सुरुवातीला आपण मीडिया आणि क्राईमचं इंट्रोडक्शन पाहू, मग थिअरिटिकल एक्सप्लेनेशन्स, त्यानंतर फॉर्म्स ऑफ मीडिया अँड इम्पॅक्ट, की इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन समरी, जी तुमच्या एक्झामसाठी खूप फायद्याची ठरेल. तर सगळ्यात आधी पाहूया इंट्रोडक्शन टू मीडिया अँड क्राईम. बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की मीडियामुळे थेट गुन्हेगारी वाढते. पण हा एक मोठा गैरसमज आहे बरं का. रियालिटी अशी आहे की मीडिया हा फक्त एक कॉन्ट्रीब्युटिंग किंवा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहे. म्हणजे तो गुन्ह्याला कारणीभूत ठरू शकतो, पण ते पूर्णपणे त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असतं. आता आपण वळूया आपल्या लेक्चरच्या गाभ्याकडे, म्हणजेच थिअरिटिकल एक्सप्लेनेशन्सकडे. एक्झामिनर्स कायम याच थिअरीज तुमच्या आन्सर शीटमध्ये शोधत असतात. अकॅडमिक एक्झामसाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची थिअरी म्हणजे सोशल लर्निंग थिअरी. अल्बर्ट बँडुरा यांनी 1977 मध्ये ही थिअरी मांडली. ही थिअरी सोप्या भाषेत काय सांगते, तर मुलं टीव्हीवर हिंसक किंवा अग्रेसिव्ह वागणूक पाहतात, त्याला ऑब्झर्व्ह करतात, मग त्याची कॉपी करतात म्हणजे इमिटेट करतात, आणि जर त्या टीव्हीमधल्या हिरोला त्या वागणुकीसाठी रिवॉर्ड मिळत असेल तर ती मुलंही तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच ऑब्झर्व्ह, इमिटेट अँड रिपीट. आता एक्झामिनर्स या थिअरीचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन नक्की चेक करतात. या थिअरीचा स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे ती इमिटेशन खूप छान समजावून सांगते. पण वीकनेस काय आहे, तर ॲक्शन मूव्ही पाहणारा प्रत्येक माणूस काही हिंसक बनत नाही, बरोबर? म्हणजेच मीडिया तुम्हाला ॲग्रेसिव्ह व्हायला शिकवू शकतो, पण ते खऱ्या आयुष्यात उतरवणं हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असतं. यापुढची महत्त्वाची थिअरी म्हणजे सोशल कॉग्निटिव्ह थिअरी. ही बांडुरा यांच्याच थिअरीची 1986ची पुढची स्टेप आहे. UGC नेटची तयारी करणाऱ्यांनी या 2 कीवर्ड्सवर खास लक्ष द्या: कॉग्निटिव्ह स्क्रिप्ट्स आणि डिसेन्सिटायझेशन. होतं काय की सतत हिंसा पाहिल्यामुळे आपल्या मेंदूत एक फ्रेमवर्क तयार होतं आणि मग हिंसा ही एकदम नॉर्मल वाटू लागते. या प्रक्रियेलाच डिसेन्सिटायझेशन असं म्हणतात. या थिअरीवर काय टीका होते, तर ही थिअरी लाँग टर्म सायकोलॉजिकल इम्पॅक्ट तर व्यवस्थित सांगते, पण जे लोक सतत हिंसा पाहूनही खऱ्या आयुष्यात शांत किंवा नॉन व्हायलंट राहतात, त्यांचं काय, हे ही थिअरी 100% एक्सप्लेन करू शकत नाही. सो कन्क्लूजन हेच आहे की मीडिया तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला आकार देऊ शकतो, पण त्यामुळे तुम्ही गुन्हेगार बनालच याची कोणतीही गॅरंटी नसते. आता येऊया कॅटलिस्ट मॉडेलकडे. हा सगळ्यात बॅलन्स्ड आणि मॉडर्न सोशियोलॉजिकल अप्रोच आहे, जो एक्झाममध्ये हमखास मार्क्स मिळवून देईल. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मीडिया स्वतःहून आग लावत नाही, तो फक्त आगीत तेल ओतण्याचं काम करतो. गुन्ह्याचं मूळ हेतू हा जेनेटिक्स, फॅमिली किंवा सामाजिक परिस्थितीमधून येतो. मीडिया फक्त तो गुन्हा कसा करायचा यावर प्रभाव टाकतो. इथून पुढे आपण थिअरीजकडून प्रॅक्टिकल एक्झाम्पल्सकडे जाणार आहोत. पाहूया फॉर्म्स ऑफ मीडिया अँड इम्पॅक्ट. टेलिव्हिजन आणि फिल्म्सच्या परिणामांबद्दल बोलायचं झालं तर एका बाजूला यामुळे लोकांमध्ये राग आणि भीती नक्कीच वाढू शकते, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट असाही आहे की लोक टीव्ही पाहण्यात बिझी राहिल्यामुळे घरातच थांबतात आणि त्यामुळे रस्त्यावर होणारे गुन्हे म्हणजेच स्ट्रीट क्राईम ॲक्च्युली कमी होतात. व्हिडिओ गेम्स आणि पॉर्नोग्राफी हे दोन्ही टॉपिक्स कायम वादाच्या भोवऱ्यात असतात. व्हिडिओ गेम्समध्ये इंटरॅक्टिव्ह हिंसा असते आणि पॉर्नोग्राफीमुळे सेक्शुअल ॲग्रेशन वाढण्याची भीती असते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यांचा आणि वाढत्या क्राईम रेटचा कोणताही थेट आणि भक्कम पुरावा अद्याप मिळालेला नाही. उलट काही स्टडीजमध्ये तर हे जास्त वापरल्यामुळे क्राईम रेट कमी झाल्याचंही दिसून आले. आता आपण पाहूया की इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर्स म्हणजेच मीडियाचा परिणाम नक्की कोणावर होतो. हे काही महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. पहिलं म्हणजे वय.
कारण लहान मुलांना खरं काय आणि खोटं काय यातला फरक समजत नाही. दुसरं म्हणजे पर्सनॅलिटी. जे लोक मुळातच रागीट किंवा इम्पल्सिव्ह आहेत ते लवकर इन्फ्लुअन्स होतात. या व्यतिरिक्त घरचं वातावरण आणि तुम्ही किती वारंवार मीडिया पाहता यावरून ठरतं की तुमच्यावर त्याचा किती खोलवर परिणाम होईल. LLM लेव्हलच्या आन्सरसाठी तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म इफेक्ट्समधला फरक नक्की सांगता आला पाहिजे. शॉर्ट टर्ममध्ये तात्काळ राग येणं किंवा लगेच कॉपी करणं हे प्रकार घडतात, तर लाँग टर्ममध्ये डिसेन्सिटायझेशन होतं आणि कायमस्वरूपी ॲग्रेसिव्ह ॲटिट्यूड तयार होतो. पण तरीही लक्षात ठेवा, प्रत्यक्ष गुन्हा घडण्यासाठी मल्टिपल फॅक्टर्सची गरज असतेच. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपली क्विक रिव्हिजन समरी. हवे तर याचे मानसिक नोट्स घ्या. एक्झामसाठी रॅपिड फायर रिव्हिजन. फर्स्ट, मीडिया हा गुन्ह्याचं मूळ कारण नाही, तर तो एक सोशलायझिंग एजंट आहे. सेकंड, अल्बर्ट बांडुरा यांची 1977ची सोशल लर्निंग थिअरी म्हणते की मुलं रोल मॉडेल्सना इमिटेट करतात. थर्ड, त्यांचीच 1986ची सोशल कॉग्निटिव्ह थिअरी कॉग्निटिव्ह स्क्रिप्ट्स आणि डिसेन्सिटायझेशनवर फोकस करते. फोर्थ, कॅटलिस्ट मॉडेल सांगतं की मीडिया हा गुन्हा कसा करायचा हे ठरवतो, गुन्ह्याचा हेतू नाही. आणि शेवटी प्रत्यक्ष गुन्ह्यासाठी बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल ट्रिगर्स आवश्यक असतात. तुम्ही तुमच्या एक्झाम पेपरचा शेवट या छान अकॅडमिक विचाराने करू शकता. मीडिया लोकांची वागणूक घडवण्यात नक्कीच मोठी भूमिका बजावतो, पण ते गुन्हेगारीचं एकमेव आणि स्वतंत्र कारण मानलं जाऊ शकत नाही. हे वाक्य अगदी परफेक्टली समजावून सांगतं की मीडियाचा प्रभाव हा पूर्णपणे कंडिशनल असतो. जाता जाता एक मोठा प्रश्न तुम्हाला विचारतो, जर मीडिया हा फक्त एक कॅटलिस्ट असेल, तर मग कायदेकर्त्यांनी स्क्रीनवर सेन्सरशिप आणण्यावर फोकस करावा की समाजातल्या गुन्हेगारीच्या मूळ कारणांवर उपाय शोधावेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? वेल, फॉर मोर सच लॉ लेक्चर्स, सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.